जय हिंद. नमस्कार मित्रांनो. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानीला अर्थातच पुण्याला नवीन महामार्गाची भेट मिळणार आहे. हा नवीन महामार्ग पुणे ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान विकसित होणार आहे. खरे तर दररोज छत्रपती संभाजीनगर सहित संपूर्ण मराठवाड्यातील हजारो नागरिक कामानिमित्ताने पुण्याला येत असतात. पुण्याहूनही मोठ्या प्रमाणात जनता मराठवाड्याला जाते. मात्र सध्याच्या महामार्गाने पुणे ते छत्रपती संभाजीनगर असा प्रवास खूपच आव्हानात्मक बनला आहे. काही ठिकाणी वाहतूक कोंडीचा देखील सामना करावा लागत आहे. हेच कारण आहे की पुणे ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान नवीन ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे विकसित करण्याचा निर्णय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने घेतला आहे. तसेच सध्याचा जो मार्ग आहे त्याचे रुंदीकरण आणि त्याची क्षमता वाढवण्याचा निर्णय झाला आहे. यामुळे नजीकच्या काळात पुणे ते छत्रपती संभाजीनगर हा प्रवास खूपच जलद होणार आहे. प्रस्तावित पुणे ते छत्रपती संभाजीनगर ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे बाबत बोलायचं झालं तर यासाठी प्राधिकरणाने सल्लागार कंपनीची नियुक्ती सुद्धा केली होती. सदर नियुक्त कंपनीकडून रस्त्याचे आरेखन करून सर्वकष प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सुरू होते. विशेष म्हणजे याचा प्रारूप आराखडा देखील सदर कंपनीने तयार केला होता. मात्र अशातच या महामार्गाचे काम महाराष्ट्र स्टेट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन या प्राधिकरणाकडे वर्ग करण्यात आले. हे प्राधिकरण नुकतेच स्थापित झाले आहे. तसेच सध्याचा जो मार्ग आहे त्याचे काम हे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे होते. आता मात्र ही दोन्ही कामे म्हणजेच नव्याने प्रस्तावित ग्रीनफील्ड महामार्गाचे काम आणि सध्याच्या महामार्गाचे क्षमता वाढवण्याचे काम महाराष्ट्र स्टेट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन कडून केले जाणार आहे. मात्र नव्याने प्रस्तावित ग्रीनफील्ड महामार्ग आधी सध्याच्या महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम केले जाणार आहे. खरं तर नुकत्याच काही काळापूर्वी MSIDC आणि सार्वजनिक बांधकाम खाते यांच्यामध्ये एक महत्त्वाची बैठक संपन्न झाली होती. या बैठकीत या दोन्ही प्रकल्पांवर चर्चा झाली. चर्चांती असे ठरवले गेले की ग्रीन कॉरिडॉरसाठी मोठ्या प्रमाणावर भूसंपादन करावे लागणार आहे. त्यामुळे सध्या जुन्या महामार्गाची क्षमता वाढविण्याला प्राधान्य द्यावे, म्हणजे जुन्या महामार्गाचे काम आधी करण्याचा निर्णय झाला. यानुसार जुन्या महामार्गाच्या सक्षमीकरणाचा कामाचा आराखडा तयार करण्याला आता प्राधान्य मिळणार आहे. या अंतर्गत जुन्या महामार्गावर 4 नवीन उड्डाणपूल विकसित केले जाणार आहेत. सोबतच या मार्गाची रुंदी देखील वाढवली जाणार आहे. यामुळे नजीकच्या काळात पुणे ते छत्रपती संभाजीनगर हा प्रवास खूपच जलद होणार आहे. यानंतर मग ग्रीन कॉरिडॉरचे काम हाती घेतले जाणार आहे. तर मित्रांनो, तुमचे या विषयी काय मत आहे ते कमेंट करून सांगा व व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.